वैकुंठवासी कृष्णदेव बाबानंतर या मठाची धुरा यशस्वीपणे पेलण्याचं काम त्यांनी केलं. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या आशीर्वादानं, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे अचूकपणे वाटचाल करत ते आपलं कार्य करण्यामध्ये यशस्वी झालेले होते. आता कुठेतरी एक सुरळीतपणा, नियमितपणा येऊ लागलेला होता, परंतु आता ते भगवंताला मान्य नाही असं म्हणावं लागेल. योजक सत्र दुर्लभ असं जे म्हटलं जातं, त्यांची नियोजन करण्याची पद्धती अगदी वाखाणण्याजोगी होती. ते आपलं शिक्षण घेत असताना गुरुवर्य राऊत बाबांकडूनच त्यांनी ती हातोटी घेतली होती असं म्हणावं लागेल. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची एक कला त्यांना अवगत होती. त्यांचं आपल्यातून अवेळी जाणं झालं हे आपलं दुर्दैव, दुर्दैव म्हणावं लागेल. मला बोलणं शक्य होणार नाही. मी दोन शब्द हे त्यांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण. अनंतामध्ये विलीन झाले त्याबद्दल बोलताना शब्द अडकतात. काय बोलावं हे शब्द बसत नाही. परंतु एकच आहे, जाताना त्यांनी वृंदावन धाम जिंकलं. कार्य त्यांनी ईश्वर चरणी समर्पित केलं आणि मी माझ्या शहापूरकर मंडळीकडून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पायी नतमस्तक होतो. रामकृष्ण. वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पंजरा स्वेत याते. परमात्मा आपल्या भक्ताला अंतकाळाच्या वेळी आत्मबोधाचा पिंजरा तयार करतो आणि आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये अशा प्रकारचा सुरक्षित ठेवतो. त्यामुळं आज ही जी आपल्याला सर्व दुःख देणारी घटना घडली, आपल्या दृष्टीनं जरी दुःखाची असली तरी महाराज श्रींचं अर्थात नवनाथ महाराज काळे यांचं जे जीवन होतं, मी त्यांच्याजवळ लहानपणापासून अनुभवलेलं आहे. आम्ही आश्रमात असताना लहान भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करायचे. जवळजवळ 10-12 वर्ष आम्ही सोबत आश्रमामध्ये राहिलो. त्यांच्या जीवनामध्ये असणारी भक्ती, त्यांच्या जीवनामध्ये असणारा त्याग, गुरुविषयी असणारी त्यांची निष्ठा, सेवाभाव, परोपकारी जीवन, असं अतिशय आचरण शुद्ध निर्मळ त्यांचं जीवन आम्हा सर्व गुरुबंधू करता त्यांचं एक आदर्श अशा प्रकारचं जीवन होतं. त्यानंतर महाराज
2-2.5 वर्षापूर्वी नंतर वैकुंठवासी कृष्णदेवा काळे महाराज यांच्या निधनानंतर परमपूजनीय देवगडचे बाबाश्री महाराजांच्या कृपेनं त्यांच्या नेतृत्वाखाली नंतर त्यांना ही जबाबदारी दिली गेली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. व्यवस्थित पार पाडत असताना, एवढ्या मोठ्या गादीवर असताना सुद्धा अहंकाराची भावना नाही. ती पहिली जी नम्रता होती तीच नम्रता. अधूनमधून मला फोन यायचा, चिंतनाची वृत्ती असल्यामुळे ज्ञानेश्वरीतले, गाथ्यातले, पंचदशीतले वगैरे वगैरे असे प्रश्न विचारायचे. असं त्यांचं असं पूर्ण जीवन भक्तिमय जीवन होतं. आणि असं हे जीवन देवाला आवडतं. भाविकी त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. आणि परमात्म्याने त्यांच्या जीवाला मिठी घालण्याकरता महाराष्ट्रातून वृंदावनमध्ये, मथुरा भूमीमध्ये त्यांना बोलावून घेतलं आणि कायमची त्यांच्या जीवाला मिठी घातली. त्यांच्या चरणावर पूर्ण आश्रम परिवाराच्या वतीनं, विठ्ठल आश्रम परिवार गंगापूर यांच्या वतीनं शतशः त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. देवणी झालो उतराई या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे आपल्या नवनाथ महाराजांनी ईश्वराने दिलेला जो देह आहे, दिव्य इंद्रिय, हातपाय, कान, त्याचा अतिशय योग्य वापर, योग्य वेळेत आणि अल्प काळामध्ये ईश्वर सेवेकरता त्यांनी तो खर्ची पाडलेला आहे. आता नवनाथ महाराजाबद्दल आपल्या कानावर सर्व शब्द आलेले आहेत. आज ते आपल्यात नाही. भगवान ददनेश्वर आणि वैकुंठवासी श्री गुरु कृष्णदेव महाराज यांचा कृपाशीर्वाद घेऊन या आपल्या ददनेश्वर देवस्थानचे खूप चांगल्या प्रकारचे आध्यात्मिक धुरा ते सर्व भक्तांना घेऊन आणि सर्व नेते मंडळीच्या सर्व सहकार्याने, विचाराने ते सगळे विकासाचे कामं आणि भजन कीर्तन भक्तीचा मळा त्याने सारखा फुलवलेला आहे. कल्पनाही नव्हती की असं आपल्याला मगाशी आपण ऐकलं की वैकुंठवासी म्हणताना आमच्या महाराजांनी सांगितलं, जरा अंतःकरण जड होत, खूप काल लोटायचा होता, परंतु ईश्वराने जे ठरवलं तेच आपल्याला तिथंच आपल्याला थांबावं लागतं. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चढत असे जने परमात्म्याने. इथलं सर्व आध्यात्मिक हे सर्व भक्तिगंगा, ज्ञानगंगा वाहत असताना भगवान गोपाल कृष्णाने त्यांना जणू काही निमंत्रण दिलं आणि व्रजभूमीमध्ये जाऊन तिथं कथा, कीर्तन हे सर्व पार पाडलं आणि शेवट भगवान गोपाल कृष्णाचा निरोप घेऊन निघायचं. भगवान गोपाल कृष्णाने जणू काही सांगितलं असेल तर तुम्ही आता माझ्याजवळ करा. वृंदावन क्षेत्रामध्येच त्यांनी आपली प्राणज्योत तिथं मालवली. झाकले गतीचा दिवा, नेहमी जे काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. या वचनाप्रमाणे नवनाथ महाराजांनी आपलं शरीर तिथं ठेवलेलं आहे. खरं म्हणजे आपली जी ही भूमी आहे, स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब ते लोकनेते जरी होते तरी अंतःकरण त्यांचं संतांचं होतं आणि आईचं हृदय होतं. ज्याने त्यांचा सहवास केला असेल त्यांच्या सर्वांच्या अनुभवाला येईल. तर त्यांना खूप अध्यात्माची आवड, परिसरामध्ये सर्व आध्यात्मिक क्षेत्र चांगल्या प्रकारचे राहावेत, घडावेत आणि सामाजिक एक वैभव होतं. स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब आणि वैकुंठवासी सद्गुरू कृष्णदेव महाराज एकाने प्रेम दिलं आणि एकाने शक्ती दिली. शक्ती आणि प्रेम या दोन्ही आपल्या परिसरामध्ये सगळं एकवटलेलं आहे. म्हणून हे सर्व काम झालेलं आपल्याला दिसतं. आज या निमित्ताने आमचे सर्व संत मंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आदरणीय श्री देवदासजी महाराज, पद्माकरजी महाराज आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे नाव घेता येणार नाही. माहिती पडल्याबरोबर प्रत्येकाला असं वाटलं की आमच्या महाराजांनी आम्ही शेवटच्या दर्शनाकरता कसं जाऊ. मागाशी आम्ही आलो तर मातोश्री खूप दुःख व्यक्त करत होत्या. भगिनी असते आता शेवटी ज्याचं दुःख त्याला माहिती असतं. ते खूप दुःख झालेलं आहे. संकटही म्हणावं लागेल,
परंतु भगवान दडणेश्वरांनी एकच सांगितलं की गोपालकृष्णाच्या कानात सांगितलं की आमच्या नवनाथ महाराजाला तुम्ही तुमच्या चरणी ठाव द्या. म्हणून त्यांनी आपला शेवटचा श्वास वृंदावन धाम मध्ये सोडला. आणि काल परवापासून इथे येता येता टाइम झाला. कालच आपल्याला हा दर्शन करायचा होता, परंतु उशीर झाला. सकाळीच गाडी आल्यामुळं आणि सर्व नेते मंडळी आम्ही काल सर्व मंडळी आमच्याकडे आल्यानंतर नरेंद्र भाऊंना आणि चंद्रशेखर भाऊंना फोन केला. त्याने सांगितलं की आम्ही लगेच येतो म्हणजे. परंतु काल उशीर झाल्यामुळे आपण आज या ठिकाणी आणि भाऊचं काल मुक्कामीच आले आणि आमदार साहेब इथं आलेले आहेत. आपले क्षितिज भैया आहेत, मोनिकाताई आलेल्या आहेत. मोनिकाताईचं जिथं कमी तिथं आम्ही असा त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे नेते मंडळी. हे दोन गोष्टी आहेत, अध्यात्माचा विकास हा आणि बोलता सगळं मग गोले पाटला असे ज्याला म्हणतात नेते. आम्ही बोलता बाळासाहेबांचं मुरकुटे साहेबांचं नाव विसरून गेलो होतं ते आता आधी. आणि त्यांनी केलं. नेता कोणत्या पक्षाचं याला महत्व नाही, कोणत्या जातीचं याला महत्व नाही, कोणत्या गावचं याला महत्व नाही. तो समाजाचं नेतृत्व, समाजाच्या सुखाकरता नेतृत्व करणारा आहे. आणि ज्या नेत्यांनी आपले काम केलेलं आहे त्यामुळे आपला हा नेवासा तालुका, नगर जिल्हा, परिसर सगळा अतिशय सुशोभित झालेला आहे, नंदनवन झालेला आहे. आता तुम्ही आतापर्यंत ऐकलं तर नवनाथ महाराजांनी शिक्षण घेतलं आणि आता ज्यांच्या खांद्यावर आपण धुरा दिली सगळ्यांनी, म्हणजे सुदाम महाराज त्यांनी सुद्धा ज्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं ती स्वर्गीय घोली पाटलांची सगळी कष्टाची बाजू आहे. त्यांनी सगळं उभं केलेलं आहे. माळ रानामध्ये कारखाना उभा केला, त्याचप्रमाणे हे बाकीचे सगळं शैक्षणिक क्षेत्र उभं केलं आणि खूप सर्वांना ज्ञानदानाचंही काम केलं आणि सर्व सहकार्याचे काम केलेलं आहे. आणि आता आपण पाहतो हे काम करताना मंदिराचे काम आपण केलं बाबांचं. त्याच्यानंतर हा सभामंडळ जो दिसते ते सर्व आपल्या नेते मंडळी, घोले पाटील परिवारांनी, मोनिकाताई, आपल्या राजश्रीताई असतील, त्या सर्वांच्या सहकार्याने दिव्य भव्य मंडप झाला. किंवा बाहेरचा जो विकास आहे हा नेते मंडळींनी करायचा असते आणि हा बाकीचा आध्यात्मिक भक्तीचा विकास आमच्या सर्व संत मंडळींनी करायचा असते. दोन्ही कामं दोघांनी वाटून घेतलेले असतात. म्हणून सर्वात तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोडी आनंद आहे. आणि इथूनही पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस जे काही कमतरता असेल, गरज असेल त्यावेळेस आपले सर्व नेते मंडळी, घोले पाटील परिवार एक केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि खूप आज हा प्रसंग वेगळाच आहे. आता नियमाप्रमाणे आपल्याला पूजेकरता, त्यांचे सगळे वारसा चालवण्याकरता थोडं कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे. परंतु आपल्या परिसरात एक सद्भाग्य आहे तर खूप संत मंत आपल्या परिसरामध्ये आहेत, ज्यांच्या खांद्यावर आपण धुरा दिली. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री सुदाम महाराज त्यांचं शिक्षण आता आपण ऐकलेलं आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झालेलं आहे. काशीला गेले, ऋषिकेशला गेले, संस्कृत पदवी मिळवलेल्या आहेत. आणि आता जवळजवळ मागचे 10-12 वर्षापासून महाराजाकडे परमपूजनीय आदरणीय रामभाऊजी महाराज यांच्याकडे ते अध्यापक, शिक्षक म्हणून काम करत होते. काल आम्ही ज्यावेळेस महाराजांना फोन केला आणि महाराजांना असं वाटत होतं की आपल्या गळ्यातलं काहीतरी आपल्याला द्यावं लागते, म्हणून ते जरा कठीण हृदयाने बोलत होते. ते म्हणले आमचा महत्वाचा काम आहे. आता पद्माकर बाबा असतील, आळंदीची जेवढी शिक्षण संस्था आहे बाबांची, पद्माकर बाबा सांभाळतात. आणि गंगापूरचं बाबा जरी इथं होते तरी सुद्धा आपल्या सुदाम महाराज सर्व ते पाठ वगैरे घेत होते. आता परीक्षा आहेत, आता उद्या परवा मुलांच्या त्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. महाराजांना आम्ही सांगितलं की परीक्षा 10-12 दिवस काहीतरी कारणाने लेट झाल्या असं समजा आणि नंतर महाराज 8 दिवस येऊन तुम्हाला मदत करतील तर खूप चांगलं आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य राहील. भविष्यामध्ये सर्व जाती धर्मातील बांधवांनी आमच्या सुदाम महाराजावर मुलाप्रमाणे प्रेम करा. तुमचा तो मुलगाच आहे. जरी काही थोडंफार तुम्हाला वाटत असेल तुम्ही प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करा. तेही त्यांच्याकडे मन दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपला एक मुलगा, आपल्या घरातला एक व्यक्ती असं समजून सुदाम महाराजावर आपण प्रेम करा. नेते मंडळीचा प्रश्नच नाही. आपला हक्क आहे त्यांचा हात धरून हे आम्हाला पाहिजे. फक्त एकच आहे, आपण मागताना नेम बाय काही मागायचं नाही.
आता आपण म्हणा की ते आम्हाला नको, ते म्हणते आमच्या नियमातच नाही, मग त्यांनाही अडचणी यायला नको. की आपला शब्द काढला की त्यांच्याकडून ते पूर्ण झालं पाहिजे. हे सगळं काम आतापर्यंत आपले सर्वच पक्षातील नेते मंडळी करत आली आणि घोले पाटील परिवारचा प्रश्नच नाही. जे जे काही असे सामाजिक अडचणी असतील, कामाच्या अडचणी असतील, ते भविष्यामध्ये दूर करत राहतील आणि सुदाम महाराज आपल्या सर्वांना घेऊन हे काम करत राहतील. त्यांची जन्मभूमी आपल्या जवळच आहे, खामगाव नंबर 3, त्याला आपण काय म्हणतो, धनगरवाडी म्हणतो, आपण नाव दिलेले आहे ते. तर महाराजांचं गाव जवळ आहे, त्यांची माता पिता धन्य आहेत, त्यांच्या चरणी आम्ही वंदन करतो. आणि नवनाथ महाराजांच्या मातोश्री त्यांना डोंगरा एवढं दुःख झालं, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचे चरणी आम्ही वंदन करतो. हे कार्य दज्ञेश्वर देवस्थान, कृष्णदेव महाराजांचं देवस्थान आणि दहीगावचं आहे, एवढं तुम्ही संकुचित मानू नका. हे धर्म कार्य आहे, हे राष्ट्र कार्य आहे आणि हे सर्वांच्या सुखाकरता आहे. आपल्याला नुसतं आपल्या देवस्थानचं, आपल्या दहीगावचं वैभव वाढवायचं नाही, तर आपल्याला आपल्या परिसराचं, आपल्या देशाचं हे आध्यात्मिक वैभव सर्वांना मिळून कसं वाढवता येईल हेच आपण लक्ष घ्यायचं आहे. आणि जे वार्षिक उत्सव आहे, महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे, बाबांची पुण्यतिथी आहे, त्याच्यानंतर आता महाराजांच्या हा पुण्यतिथीचा आपण एकच दिवस कार्यक्रम चांगला करत जाऊ. त्याच्यानंतर बाकीचे सगळे वार्षिक महोत्सव, पंढरपूरची वारी आहे, आता हे सगळे सुदाम महाराजांना चालवावं लागणार आहे. त्यांचं नाव सुदाम आहे, त्यांचं सुदाम देवाचं एकच व्रत होतं, त्याला अयाचित व्रत म्हणतात. अयाचित व्रत म्हणजे मागायचे नाही आणि दिलेलं डावलायचं नाही. तुम्ही प्रेमाने पुढे जे जे देत राहणार त्या आपल्या सहकार्याने ह्या देवस्थानचा विकास होत राहील आणि तो विकास हा खऱ्या अर्थाने हा धर्माचा विकास होत राहील. पूजनीय वंदनीय श्रद्धेय श्री रामभाऊजी महाराज ते आज आजारी आहेत. काल त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. आम्ही तर असं समजतो की त्यांचा खांब आपण घेतला म्हणून त्यांना थोडा धक्का बसला का काय, थोडं वाटतेच ना. आईला आपला मुलगा दूर गेला म्हणजे दुःख वाटते, म्हणून त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी आणि होई झालेली, त्या थोडी बरी झालेली आहे. महाराजांचा सदैव आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांच्या तालमीमध्ये महाराज तयार झालेले आहेत आणि सर्वांना घेऊन नवनाथ महाराज जसं सर्वांना घेऊन काम करत होते तसं यांची सुद्धा काम करण्याची पद्धत आहे. पण आपण सर्व आईबाप म्हणून त्यांना सदैव सहकार्य करत राहा. नेते मंडळी सुद्धा सहकार्य आपल्याला करत राहतील आणि सर्वांच्या सहकार्यातून हे आध्यात्मिक वैभव आपण अधिक वाढवण्याचा प्रयत्न करू. ओम शांती. सर्व माता भगिनी, गुरुबंधू, सर्व साधक यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना आदरांजली अर्पण करत आहोत. धन्य ती पावनभूमी, धन्य ही भूमी, धन्य हे संतभूमी, धन्य हे गुरुभूमी आणि धन्य ही शिष्यांची ही परंपरा. आणि त्यात आज नवनाथ महाराजांची ही सेवा परमेश्वराने स्वीकारली आणि त्यांनी त्यांच्या पदरात घेतलं. आज त्यांचं आपल्यातनं हे शरीराने जाणं, परंतु त्यांचे तत्व, मूल्य, विचार, आचार, संतांचं देणं ते आपल्यामध्ये आहे आणि ते आपण अंगीकरण करायचं आहे. या भूमीतनं, या देवस्थानातनं आपल्याला त्यांचं कार्य आणि गुरुवर्य कृष्णनाथ महाराजांचं हे कार्य हे आपल्याला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि त्यातनंच ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. बाबाजींनी दिलेला संदेश हा आपण आदरपूर्वक पालन करायचं आहे आणि या सर्व संप्रदायामध्ये, धर्माच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की गुरुवर्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराजांना या सर्वांच्या या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्यांना पत्रात घेतलेलंच आहे. आम्हीही या सर्व त्यांच्या दुःखामध्ये, परिवाराच्या साधकांच्या सर्व दुःखामध्ये सहभागी आहोत. परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती. शांती. आपल्या संपूर्ण परिसराचं वैभव असलेले मी वैकुंठवासी कृष्णदेव बाबा यांचे उत्तराधिकारी मठाधिपती नवनाथ महाराज यांचं परवा अल्पशा आजाराने किंवा अचानकपणे
आपल्यातून जाणं हे आपल्या परिसरासाठी अतिशय दुःखदायक आहे. आजच्या या अंतिम प्रवासाला भावपूर्ण आदरांजली वाहत असताना निश्चितच इथं बसलेल्या प्रत्येक भावी भक्ताला अतिशय वेदनादायी आहे. महाराजांच्या परिवाराला, त्यांच्या मातोश्रींना अल्पवयात जाणं कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो हे खूप मोठं डोंगराएवढं दुःख आज या परिवाराला आहे, परिसराला आहे. कृष्णदेव बाबांच्या जाण्यानंतर उत्तराधिकारीहून काम करत असताना नवनाथ महाराजांनी अतिशय यशस्वीपणे या संपूर्ण परिसराचं आध्यात्मिक व क्षेत्रातील कार्य पुढे नेलेले आहे. इथले महोत्सव असतील, वर्षभरातील सर्व समारंभ असतील, उन्हाळ्यातील बालसंस्कार शिबिर असेल आणि वारी असेल, यामध्ये ते कुठेही कमी पडले नाही. परंतु आज अतिशय कमी वयामध्ये जाणं आणि निश्चितच परमेश्वराचं किंवा भगवान कृष्णाच्या वृंदावनामध्ये त्यांना बोलवलं नसतं तसं बाबा म्हणाले. निश्चित हे जरी नियतीने घडवलं असेल, नियतीला हे मान्य असेल, परंतु आपल्या सर्वांना स्वीकारणं हे अतिशय कठीण आहे. तिची जी जबाबदारी आता पुढचे मठाधिपती म्हणून सुद्धा बाबांची असणार आहे आणि जी अपेक्षा आपल्या सर्वांचं दैवत आपलं गुरुस्थान असेल भास्करगिरी बाबांनी अपेक्षा आपल्या सर्व भावी भक्तांकडून, नेते मंडळीकडून, सर्व परिवाराकडून केलेली आहे, त्याचप्रमाणे बाबाजींच्या अपेक्षेचं पालन करत असताना या देवस्थानच्या सुखात दुःखात विकासात आपण सर्वजण बरोबर राहून एकमेकांना सहाय्य करून सुदाम महाराजांना आपलं सर्वांचं सहकार्य राहील. त्यांच्या पाठीमागे आपण सर्व भक्त परिवार एकत्रितपणे त्यांना साथ देऊया. मला वाटतं हीच खरी तर नवनाथ महाराजांना श्रद्धांजली ठरेल. मी आमच्या राजाई परिवाराच्या वतीने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आणि उपस्थित सर्व दुःखांकित भाविक भक्तांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली समर्पित करते. ओम शांती. धन्यवाद. कृष्णनाथ काळे महाराज यांचे अनुयायी गुरुदास नवनाथजी काळे महाराज यांना शेवटचा निरोप आणि मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज, आपल्या सर्वांचे सहकारी माननीय चंद्रशेखरजी घुले पाटील, विभागाचे आमदार आपल्या भगिनी मोनिकाताई, पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज भैया, आमचे सहकारी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नवनाथ महाराजांचे आप्तेष्ट, हितचिंतक आणि विशेषतः महाराष्ट्रातून आलेले सर्व संत परिवारातील संत महंत, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी, माता भगिनी आणि सर्व भक्तगण, काल पासून सर्वजण अतिशय चिंतेत आणि दुःखामध्ये होते की आपल्या परिसराचे वैभव नवनाथ महाराज आणि त्यांचे अनुयायी हे देवदर्शनाला त्या ठिकाणी वृंदावनाला गेले आणि ज्या पद्धतीने सीतामाईला धरणी मातेने आपल्या पदरात घेतले, तशाच पद्धतीनं एक तरुण तडफदार उमदा महाराज त्या ठिकाणी वृंदावनला देवदर्शनासाठी गेल्यानंतर वृंदावनाच्या भूमीने त्यांना आपल्या कवेत घेतलं. इतर सर्व भाविक हे रेल्वेने त्या ठिकाणी त्यांना निरोप दिला. नवनाथ काळे महाराजांनी सगळ्या माता भगिनींना सुखरूप बाबा रेल्वेमध्ये बसवलं, स्वतःच्या हाताने त्या रेल्वेचा दरवाजा बंद केला
त्यांचा निरोप घेतला आणि मग वृंदावन भूमीने आपल्या महाराजांना त्यांच्या कुशीत घेतलं. याला आपण दुःखद घटना आहे, पण पवित्र मरण आहे की ज्या प्रत्येक भक्ताचं स्वप्न असतं की मला परमेश्वराच्या दारात मरण यायला पाहिजे, ते या पवित्र तरुण उमद्या तडफदार महाराजांना या ठिकाणी आलं असं मी मानतो. आणि मी आताच बाबाजींना सांगत होतो की कृष्णनाथ काळे महाराजांनंतर जी पोकळी निर्माण होईल असं आपल्याला वाटत होतं, त्या ठिकाणी या तरुण उमद्या महाराजांनी सकाळची आपली प्रभात फेरी असेल, त्या ठिकाणी सकाळची आरती असेल, हरिपाठ असेल, संध्याकाळचं बाल संस्कार केंद्रामध्ये त्या ठिकाणी ज्ञानार्जन देण्याचा कार्यक्रम असेल, हे अतिशय उत्कृष्टरित्या या महाराजांनी आपल्या परिसरात केले. आणि आता या ठिकाणी आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती जशी होती तशा पद्धतीने कृष्णनाथ महाराजांचा परमेश्वर श्रीकृष्णाचा जो चाहता होता सुदाम भक्त, तर आता बाबाजींनी आपल्याला नवनाथ काळे महाराजांनंतर हे पवित्र ठिकाणाची आराधना करण्यासाठी आपल्यामध्ये सुदाम महाराजांना त्यांनी दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. आणि हे दोन्ही महाराज स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब यांनी सुरू केलेल्या नवजीवन विद्यालयामध्ये यांनी शिक्षण घेतलं. आणि विशेषतः सांगायला आनंद वाटतो की आपल्या खामगाव आपल्या जवळचेच हे सुदाम महाराज आहे. आणि नेहमी आम्ही इथं चंद्रशेखर, मी, क्षितिज भैया संध्याकाळ झाली का नवनाथ महाराजांकडे येऊन बसायचो. आमचे डॉक्टर पवार असतील, आमचे सुभाष नाना पवार असतील, त्या ठिकाणी राजाभाऊ पाऊलभुते असतील, त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन आमचे बाळासाहेब मरकड असतील, पानकर सर असतील, विलासराव लोखंडे असतील, आमचे जाधव भाऊसाहेब पंचायत समितीचे अधिकारी असतील आणि घोडके भाऊसाहेब, आणि एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी या परिसरामध्ये निर्माण झालं. आणि बाबाजी, मी माझा तुम्हाला अनुभव सांगतो की चंद्रशेखर आणि मी कुठलाही नवीन संकल्प कारखान्याचा असेल, मार्केट कमिटीचा असेल, पंचायत समितीचा असेल किंवा गावचा असेल जर करायचा असेल तर आधी या ठिकाणी येऊन या दत्तेश्वर मंदिराला आम्ही नतमस्तक होतो. आणि किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम ते 100% आपल्याला पार पाडता येतं, हा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये हे एक तरीस असलेलं ठिकाण म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि ज्या पद्धतीनं परिसराचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्याचं सोनं होतं, त्याच पद्धतीनं या पवित्र ठिकाणी आलेल्या माणसाच्या आयुष्याचं सोनं झालेला मी अनुभव घेतलेला आहे. आणि असं हे आपण सर्व आध्यात्मिक वैभव टिकवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि त्या सूचना आपण केलेल्या आहेत, त्याचा आदर करून त्या ठिकाणी सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी आणि माता भगिनींना या दुःखातून बाहेर काढून ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी सुदाम महाराजांच्या साथीला हाताला हात देऊन आपण सर्वजण हे आध्यात्मिक वैभव भविष्यात सुद्धा टिकवण्याचं 100% काम करू. आणि स्वतः घुले पाटील साहेबांनी या गावामधून जी पंढरपूरची दिंडी कृष्णनाथ काळे महाराजांनी सुरू केली, पवार डॉक्टर तुम्ही साहेबांबरोबर होते आणि मारुतीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शेवटचं भजन करून साहेबांनी त्या दिंडीला निरोप दिला. आणि पवित्र मरण त्या वेळेस सुद्धा साहेबांना 8 जुलैला आलं. आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या याच महाराजांना वृंदावन या ठिकाणी एक हे देवाने कुशीत घेतलं. असं हा सगळा योगायोग या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आणि एवढी मोठी गर्दी महाराज आणि एवढी शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो, हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे आध्यात्मिक वैभव आपण सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटची मानवंदना गुरुदास नवनाथ काळे महाराज यांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब.
शमालंदी वल्लभम. आज जे घडूनही ते घडलं. वैकुंठवासी कृष्णदेव बाबा काळे त्यांचे जे उत्तराधिकारी होते आमचे गुरुबंधू नवनाथ महाराज काळे. आम्ही खूप दिवस एकत्रित राहिलो. त्यांचा स्वभाव असा होता, आज जरी आपण विठ्ठल आश्रमामध्ये गेला असेल तर त्यांनी केलेली पेंटिंग असेल, त्यांनी केलेली फिटिंग असेल, त्याची साक्ष आहे. त्यांची वृत्ती ही सेवाभावी वृत्ती होती आणि त्यांचं एक नेहमीच वाक्य असायचं आम्हाला गुरुबंधूंना. ते सेवेमध्ये नेहमी तत्पर असायचे आणि ते नेहमी म्हणायचे की तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. त्याचप्रमाणे त्यांच्या या उक्तीप्रमाणे आणि परमपूज्य गुरुवर्य काठामूर्ती बाबा, परमपूज्य गुरुवर्य देवगडचे बाबा आणि सर्व संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि विशेष बाबांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की आपण जे कार्य करायचं आहे, ही माझी जी नियुक्ती आहे ती एक निमित्त आहे. कारण कोणाला तरी पुढं व्हावं लागत असतं याने आणि गुरुवर्य बाबांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेमुळं या ठिकाणी नियुक्त झालेलो आहे. आणि पुढील कार्य सर्वांच्या साहेब असतील, घुले पाटील साहेब असतील, त्यांच्या सहकार्याने आणि तमाम जे वारकरी वैष्णव मंडळी असेल त्यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करेल. एवढीच पांडुरंग चरणी प्रार्थना करून सर्वांना नमस्कार करतो. ओम शांती शांती शांती. परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे शिबिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो ते लाहो. प्राणीदास वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आहे. अनवरत भूमंडळी भेटतो कला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणी ते गाव बोलती जे अर्णव केवशाचे. चंद्रमे जे अराजन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी. वैभवादी पृथ्वी अखंडित अनेक गणोपजीवी. विशेष लोके दृष्टादृष्ट विजय होवावी. एक भले श्री विश्वेश्वराहो आहोई लगान पसारो. येनेवरे ज्ञान देवो सुखिया गाहना. येनेवरे ज्ञान देवो सुखिया गाहना. हरि ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. दग्नेश्वर भगवान की जय. मनमोहन श्याम रसिया हरि हरि विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल रखुमा जय विठ्ठल विठ्ठल रखुमा हे सगळं वेगळीच प्रेम आहे. रडत आहेत पण जवळ कोणी येत नाही. जसं मेले रडत आहेत पण आडणी थोडी कोणी टाकी